शूरवीर आणि पराक्रमी असावा. खरंच की काय? होय तर. अरे थे माझे दुसरा कोणी नसता. ते एवढ्या त्या शस्त्राच्या आघाताने तो मरून गेला असता. खरंच त्या प्रसन्न झालोय त्या पराक्रमावर. तेव्हा माग तुला जे काय व्हायचे तर ते मागून घे. देवा तुझ्या आणि
अरे यालाच तर देव देतो आणि कर्म नेतो असे म्हणतात. म्हणजे आठव, कैलासाच्या पायथ्याशी तू माझी भक्ती केली होती आणि माझ्याकडून अजिंक्य आणि अमर असा वर मिळवला होता. तुला भक्तीवर प्रसन्न होऊन माझे या शिवाचे शिवते त्या देहात सोडले होते. त्या वेळेच्या शब्द आठव. ओ देवा, आठव माझा प्रसंग. जोपर्यंत शिवदेश माझ्या देहात आहे, तोपर्यंत अमर आणि अजिंक्य. माझ्या हातून शिवभक्तांचा छळ आणि माझ्या देहातून शिवतेजाचा हरण होईल. तो माझ्या कन्याच्या पतीच्या हातून मला मृत्यू येईल. तुझी आणि माझी जेव्हा गळापट झाली त्यावेळी तुझ्या देहातील शिवतेज माझ्या देहात परत आले. हा राजकर्ता शिवभक्त आहे, त्याचा तू छळ केला आहे आणि तो तुझ्या कन्याचा पती तो समोर उभा आहे. असो, मग ठीक आहे. राजकर्ता घे ते शस्त्र. आहे तुला मंगलमय असा आशीर्वाद आहे. हॅलो आदरणीय सुभाष तेली आहा गडजेजुरीचे आम्ही रहिवास गडजेजुरीचे आम्ही रहिवास देवाचा झेंडा वळखला मोतिया काय करेला देवानिदा हरवारी मोतिया नाही तर देवानिदा आहा ओढणारी अशी वाला गावाकडची माती घालती ज्ञानयाने ही रक्ताची नाती हरवारी नाही तर दुःख करून घेऊ नकोस. हा मेला तो आपल्या कर्माने मेला. धन दौलत आणि शक्तीच्या जोरावर अहंकार करू नका. अहंकार हा दाखवण्याचा कारणीभूत असतो. हे माझ्या प्रिय भक्तांनो, तुम्हा सर्वांना या शिवमंदिराचा या कैलासाच्या महादेवाचा मंगलमय आशीर्वाद आहे. मंगलमय आशीर्वाद आहे.